सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरादरातून नाद गुंजला हा महाराष्ट्र माझा. इतिहासाच्या पानावर रयत्यांच्या मनावर मातीच्या कणाकणावरती राज्य करणारे राजा म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मी क्रिकेट समालोचक चिन्मय साखरकर आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे त्या दिलचे स्वागत करतोय. आपण पाहतोय क्रिस्टल चषक 2026 चा रणसंग्राम दरम्यान पहिलीच मॅच आहे. पहिला जमाका यावेळेला पाहायला गावणार का? कोणत्या संघाच्या माध्यमातून पाहूया. गोलंदाजी मार करून गोलंदाज सजवल वैती कोड्यातल्या पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक. पंचाचा ओव्हर द राईट राऊंड विकेट मारा करेल. स्ट्राईक एंड वरती एक राईट हँडेड बॅटर तैनात आहे आकाश. पहिला चेंडू कशा प्रकारे मारा करतो पाहूया. फुलरलेचा चेंडू होता. फुल ड्राईव्ह करायचा प्रयत्न ड्रॅग केल्या परंतु रोखलाय. तत्पर धावा मुकंबल केले गेले. एक मिस थ्रो थोडासा इथे पाहायला गावलाय. गोलंदाजी मार करून नितीलेशला आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती स्ट्राईक एंड वरती खंदा फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती स्ट्रायकर वरती येताना पाहायला गवलाय. यावेळेला पंचांचा सिग्नल थोडंसं नक्कीच निराश व्यक्त करताना पाहायला गवलाय. दंडित केले पंचांनी गोलंदाजाला. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये भर पडली आहे. परंतु त्यानंतरचा हा चेंडू यावेळेला सुरेख चेंडू आहे. विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानावरती गौरवला आपण पाहतोय. नक्कीच यावेळेला पंचांचा डिसिजन वाईट बॉल येताना पाहायला गेला. परंतु त्यानंतरचा हा सुरेख चेंडू आहे. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी चालू आहे. कमबॅक केले जाते क्रिकेटमध्ये. वेलकम बॅक आणि कमबॅक अगदी गरजेचं असतं आणि तो कमबॅक पाहायला गावलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू याही वेळेला सुरेख चेंडू आहे. लेगस्पिनचा मारा केला गेला होता. फलंदाजाला काय चेंडू समजला नसेल. बॅट घुमवतो अलिबागला परंतु चेंडू घुसतोय बैलबागला. लेग बायच्या स्वरूपामध्ये नक्कीच एक धावा इथे वसूल केली जाईल. एका धाव्याने स्कोर कार्ड मध्ये भर पडत चालली आहे. धावसंख्या पुढे सरसावत चालली आहे. पुढील चेंडू पाहूया. याही वेळेला सुरेख गोलंदाजी चालू आहे परंतु पंचांचा सिग्नल जी हा इथे वाईट आलाय. अतिरिक्त धावा स्कोर कार्ड मध्ये पडली आहे. नक्कीच त्याला इंग्लिश मध्ये WIDE वाईड असं बोललं जातं आणि मालवणी भाषेमध्ये त्याला बोललं जातं बघता भजी मागता वडे समुद्रात मासा तडीक मॉल. यस दिस इज वाईट बॉल. आणि त्यानंतरचा हा पुढचा चेंडू सुरेख चेंडू पाहायला गावलाय. बहारदार गोलंदाजी चालू आहे यावेळेला गोलंदाजाच्या माध्यमातून. फलंदाजाला अक्षरशः जकडून ठेवलंय यावेळेला. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती 6 धावा. या 6 रन्स आपण पाहतोय. लॉस ऑफ 1 विकेट 1 बाद 6. नवीन गोलंदाज सज्ज झालाय. मंदार आलाय वैतिक ओढ्यातलं पहिल्या संघाच्या वतीनं. दुसरं षटक यावेळेला सुरेख फटका होता. स्ट्रेट डिलिव्हरी केली गेली होती परंतु एक धावा पूर्ण केली गेली. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. पुढील चेंडू याही वेळेला सुरेख फटका आहे. बघा किती धावा वसूल केली जातील. याही वेळेला एकच धाव वसूल केली जाते. एका धाव्याने नक्कीच समाधानी व्हावं लागेल. ज्या प्रकारे म्हटलं जातं तेंबे तेंबे तळे साचे तळ साचायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक चेंडूवरती 1-1 2-2 धावा इथे खर्च केले जात आहेत. याही वेळेला पंचांचा इशारा. यस इथे 2 धावा जोडली जातील. या 2 धावाने स्कोर कार्ड मध्ये भर पडत चालली आहे. धावसंख्या पुढे सरसावत चालली आहे. झटपट वेगाने धावसंख्या चेंज होताना पाहायला गेले. धावसंख्या पोहोचली आहे 1010 अक्षरशः 10 या आकड्यावरती. यावेळेला सुरेख फटका आहे. लाजवाब टायमिंग प्रॉपर फटका अगदी 6 धावा. कमॉन डीजे. सुरेख गोलंदाजी चालू आहे.
यस इथे नक्कीच डॉट बॉल पाहायला गावलाय. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू, याही वेळेला पाहूया पंचांचा इशारा. यस इथे नक्कीच सुरेख फलंदाजी चालू आहे. कम ऑन डीजे. यस षटक क्रमांक मला वाटतं इथे 2चा खेळ इथे समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 22 धावा, 22 रन्स. यानंतरचा होणारा सामना मँगो सिटी बनाम किंग 11 रत्नागिरी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की यानंतर आपला सामना खेळवला जाणार आहे. गोलंदाजी मार्क करून सज्ज झालाय नवीन गोलंदाज यश. पहिला चेंडू सुरेख फटकाय. तत्वर धाव मुकंबल केले गेले. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. यशच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी चालू आहे मैदानावरती. तिसरे षटक प्रगती पथावरती असताना या वेळेला थोडासा फुल टॉस चेंडू होता, परंतु पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. पाहूया पंचांचा सिग्नल काय येतो. यस वाईट डिसिजन पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. अतिरिक्त धावा स्कोर कार्ड मध्ये भर पडतील. धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू, याही वेळेला सुरेख ते फलंदाजी चालू आहे. तितकीच सुरेख गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून सुद्धा पाहायला गेलोय. याही वेळेला पुन्हा एकदा ट्रॅक केलंय. ओहो मिसफील्ड. इथे थोडस निराश व्यक्त करताना चुकीच्या जागेवरती चुकीचा थ्रो. यष्टीरक्षक थोडस गडबडताना पाहायला गेलोय. 4 क्षेत्ररक्षण तिथे पाहायला गवल्या. या वेळेला 2 धावा जोडल्या जातील, परंतु पुढचा चेंडू कशा प्रकारे असेल पाहूया. स्ट्राईक एंड वरती कदा फलंदाज आहे. बॅट आणि बॉलचा मला वाटतं संपर्क नाही इथे पाहायला गवलाय. अफलातून गोलंदाजी चालू आहे. अक्षरशः जकडून ठेवले फलंदाजाला गोलंदाज यश याने. पुढचा चेंडू, या वेळेला पंचांचा सिग्नल. जी हा नो बॉलचा इशारा दिला जाईल. अतिरिक्त धावा स्कोर कार्ड मध्ये नो+1 एकूण 2 धावा जोडले जातील. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये झटपट वेगाने बदल होताना पाहायला गवलाय. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू, याही वेळेला सुरेख चेंडू आहे. प्रॉपर ब्लॉक होलला टाकलेला हा चेंडू. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. शस्त्र वापरलं जातं यशच्या माध्यमातून. याही वेळेला बॅटची कडा लागली आहे. पाहूया किती धावा खर्च केले जातील. एकच धावी ती जोडली जाईल. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. षटक क्रमांक मला वाटतं 3चा खेळ इथे समाप्त होईल. 3 षटकांच्या अखेरीस धाव संख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 32 धावा, 32 रन्स आपण पाहतोय. 32 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती या वेळेला पाहायला गवले. 3 षटकांच्या अखेरीस पाहूया 4थं षटक घेऊन कोण येतोय, कोणाच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिली जाईल. हाणामारीचं षटक आहे. नक्कीच अंतिम षटक घेऊन आलाय राजा. पहिला चेंडू वरती सुरेख फलंदाजी, परंतु त्याहुनी सुरेख झेल पकडला जातोय. करत नसेल चूक, पकडलाय झेल आणि ते संपलाय फलंदाजाचा खेळ. कम ऑन डीजे. नंबर 3 निखिल आलाय. पहिला चेंडू सुरेख फटका पाहायला गेला, परंतु एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धाव्याचा कॉल दिला जाईल का? नाही. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. सुरेख गोलंदाजी चालू आहे राजाच्या माध्यमातून. अचूक टप्पा, अचूक लेन, अचूक लाईन वरती गोलंदाजी केली जाते. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला गेल्या. स्ट्राईक एंड वरती आता मात्र फलंदाज असेल. आणि त्याही वेळेला सुरेख फटका. पुन्हा एकदा फुलातून गोलंदाजी, अक्षरशः जकडून ठेवले. कोणताही मोठा प्रहार पाहायला गावला नसेल या षटकामध्ये, परंतु या वेळेला पंचांचा सिग्नल. नक्कीच वाईट बॉल आलाय. थोडस दिशाहीन गोलंदाजी पाहायला गवली आहे राजाच्या माध्यमातून. भरतो त्यानंतरचा हा सुरेख फटका आहे. अफलातून फटका आहे.
परंतु झेल टिपला जाईल. विकेटचं पतन. कमॉन डीजे. अजून या षटकामधले 2 चेंडूचा खेळ शेष बाकी. यावेळेला पुन्हा एकदा सुरेख फटकेबाजी चालू आहे. आपण पाहतोय अफलातून गोलंदाजी चालू आहे राजाच्या माध्यमातून. यावेळेला थोडस डिशाईन गोलंदाजी पाहायला लागली. पाहूया रनिंग बिटवीनचा तालवे डायरेक्ट हिट झालाय. पाहूया पंचांचा सिग्नल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. व्हाईट +2 एकूण असे 3 धावा यावेळेला नक्कीच स्कोर कार्ड मध्ये भर पडली आहे. नक्की ज्या जागेवरती 1 धाव खर्च करायची होती अशा जागेवरती तब्बल 3 धावा खर्च करून बसला संघ क्रिस्टल 11. थोडस निराश व्यक्त करताना परंतु त्यानंतर रनिंग बिटवीनचा ताळमेळ आहे. इथे मात्र नक्कीच डगआउट मध्ये परतावं लागेल. विकेटचं पतन आहे. कमॉन डीजे. चाळीस धावा इथे खर्च केले गेलेत क्रिस्टल 11च्या माध्यमातून. 41 धावांचं उद्दिष्ट ते ठेवलं गेलं जाईल क्रिस्टल 11 संघासमोर. कशा प्रकारे ते उद्दिष्ट पार पाडलं जातं पाहूया. एक हाय व्होल्टेज मॅच. रामा रे राम आणि काय चालू आहे क्रिकेटचा ड्रामा. हाय व्होल्टेज मॅच चालू आहे या मैदानावरती. पहिलाच सामना धमाकेदार होताना पाहायला गवलाय. एका बाजूला असेल क्रिस्टल 11 तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मी केशव फनसोप संघ. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये असलेली मोठी मॅच. तब्बल 41 धावांचं पाठलाग करायचंय. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या खर्च झाली होती तब्बल 40 धावा. 41 धावांचं उद्दिष्ट क्रिस्टल 11 संघासमोर इथे लक्ष्मी केशव पावस फनसोप संघाने इथे दिलेल्या पाहायला गावल्या. स्ट्रायकिंग एंडवरती आपण सज्ज पाहतोय. फलंदाज राईट हँडेड बॅटर विनीत तर दुसऱ्या बाजूला यशला आपण पाहतोय गोलंदाजी मार करून सज्ज होईल. आकाश पहिला चेंडू वैतिकोड्यातलं पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक हाताळताना आकाशला आपण पाहतोय. पहिला चेंडू आहे. पंचांचा सिग्नल. जी हा नक्कीच पहिला चेंडू स्वैर मारा. अतिरिक्त धावा स्कोर कार्ड मध्ये भर पडलेत. अतिरिक्त धावांनी नक्कीच संघाचा श्री गणेश होताना पाहायला लागलाय. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू सुरेख चेंडू आहे. ड्रॅग केलाय. स्ट्रँड अप डिलिव्हरी स्ट्रेट डिलिव्हरी पाहायला लागली आहे. परंतु रोखलाय क्षेत्ररक्षक सुरेख तिथे पाहायला लागलाय. फ्लातून इथे मात्र सामना रंगताना पाहायला लागलाय. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू. याही वेळेला सुरेख फटकेबाजी चालू आहे पंचांच्या माध्यमातून. नक्कीच इथे 2 धावा डिक्लेअर केली जातील. या 2 धावांनी स्कोर कार्ड मध्ये भर पडली आहे. धावसंख्या पुढे सरसावली आहे. पोहोचली आहे तब्बल 5 या आकड्यावरती.
तब्बल 41 धावांचं पाठलाग करायचंय. याही वेळेला पंचांचा सिग्नल, व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धावा. थोडस नक्कीच खराब गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणावं लागेल. त्यानंतरचा हा सुरेख फटका आहे, लाजवाब फटका. बघता भजी मागता वडे आणि षटकार मारला अगदी खडे खडे. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. लाजवाब स्ट्रोक होता, 6 धावा. परंतु त्यानंतरचा हा पुढचा चेंडू, पंचांचा सिग्नल पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू, याही वेळेला लाजवाब टायमिंग. वॉट अ शॉट, वॉट अ टायमिंग. 6 धावा. कमॉन डीजे. लाजवाब फलंदाजी चालू आहे. सलग 2 चेंडूंवरती 2 मोठे प्रहार. विनीतच्या बॅट मधून पाहायला गेले, तिसरा येणार का? नाही, इथे नक्कीच झेल पकडला जाईल. मला वाटतं करत नसेल चूक, पकडलाय झेल आणि ते संपलाय. विनीत याचा खेळ एक माथंबर खेळाडू होता. यावेळेला डगआउट मध्ये परतताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल आकाश थोडासा निराश व्यक्त करताना. सलग 2 चेंडूंवरती 2 प्रहार नंतर थोडंसं कमबॅक पाहायला गवलाय. परंतु त्यानंतरचा हा सुरेख फटका आहे. स्ट्रेट डिलिव्हरी केली गेली होती. नवीन बॅटर मैदानामध्ये. अभिषेक जोशी. अभिषेकला आपण पाहतोय, नवीन फलंदाज मैदानामध्ये. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 20 धावा आपण पाहतोय. 20 रन्स. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 20 धावा आपण पाहतोय. 20 रन्स. पहिल्या षटकाच्या अखेरीस नवीन गोलंदाज सज्ज होईल. अक्षय आलाय. पहिला चेंडू पंचांच्या माध्यमातून इथे व्हाईट बॉल घोषित केला जातो. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू अलोंग द कार्पेट सजवलाय. पाहूया किती धावा या चेंडूवरती वसूल केले जातील. 1 धाव तर पूर्ण केले. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. सुरेख गोलंदाजी चालू आहे. अक्षयच्या माध्यमातून पुढचा चेंडू, फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केला जाईल का? नाही, इथे पुन्हा एकदा नक्कीच कॅच आउट पाहायला गवलाय. विकेटचं पतन. डगआउट मध्ये परतील फलंदाज. कमॉन डीजे. इथला आपण पाहतोय पहिला चेंडू, लेफ्ट हँडेड बॅटर होता, ट्रॅक केलाय. पाहूया किती धावा. नक्कीच 1 धाव पूर्ण केली गेली आहे. गोलंदाजी मार्क करून आपण पाहतोय अक्षय याच्या माध्यमातून सुरेख एफर्ट्स पाहायला गवलेत. प्रॉपर लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला गवलाय. स्ट्रेट डिलिव्हरी केली गेली होती. अलॉंग द कार्पेट फटका सजवलाय. परंतु त्यानंतर रनिंग बिटवीनचा ताळमेळ आहे. यावेळेला काय होते पाहूया. यस, 2 धावा. मला वाटतं पाहूया पंचांचा सिग्नल. या चेंडूवरती किती धावा वसूल केले जातील. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 25 धावा आपण पाहतोय. 25 रन्स. अजून या षटकामधले तब्बल 2 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. यावेळेला गोलंदाजी मार्कून अक्षय पुढचा चेंडू घेऊन स्वतः फॉलो थ्रो करायचा प्रयत्न, परंतु चेंडू नक्कीच हातातून निसटलाय. तदवर धाव मुकंमल केले गेले. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. सुरेख फलंदाजी चालू आहे मैदानावरती आपण पाहतोय. याही वेळेला सुरेख फटका आहे. स्ट्रेट डिलिव्हरी केली जाते. रोखला जाईल. 1-1, 2-2 धावांनी नक्कीच इथे मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडत चालली आहे. षटक क्रमांक मला वाटतं इथे दुसऱ्याचा खेळ इथे समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 27 धावा. 27 रन्स आपण पाहतोय. नवीन गोलंदाज सज्ज होईल. वैतीकोड्यातल्या पहिल्या संघाच्या वतीने तिसरं षटक. राहुल आलाय. पहिला चेंडू, पंचांचा सिग्नल, नो बॉल आहे.
नक्कीच नो बॉल वरती मोठा प्रहार षटकार आलाय, दमदार शानदार षटकार. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू, याही वेळेला लाजवाब स्ट्रोक, वाकडा तिकडा बाबलीचा हिरवा हिरवा पाला आणि दूर दूर षटकार मार्गा पर झुकेगा नहीं. कडवरती तब्बल 40 धावा जिंकण्यासाठी फक्त एका धाव्याची गरज आहे. जवळजवळ हा सामना झुकत चाललाय क्रिस्टल 11 संघाच्या माध्यमातून. याही वेळेला सुरेख फटका आहे. यस, नक्कीच सामना विजयी होतोय. क्रिस्टल 11 क्रिस्टल 1 विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.